इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण बनवून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ती बारीक चिरायला घेतली. सर्व कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आणि ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली. दळलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण त्यात टाकून घेतलं. कोणी याला आहे ना थालीपीठ म्हणतं, कोणी धपाटे म्हणतं, कोणी धिरडे म्हणतं. गावी तर याला कोथिंबीरच्या भाकरीच म्हणतात. त्यानंतर यामध्ये मी जिरं टाकून घेतलं, थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं, थोडीशी हळद टाकून घेतली. नंतर यामध्ये मी डाळीचं पीठ टाकलं आणि नंतर लास्टला यामध्ये मी बाजरीचं पीठ टाकून घेतलं. बाजरीचं पीठ टाकल्याच्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं. अशाच पद्धतीने बघा मी असा डो तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर मी एक पोळपाट घेतलं. पोळपाटावर ओला केलेला रुमाल टाकला आणि पाणी लावून मस्तपैकी हाताच्या साह्याने ना असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हे बघा मस्तपैकी माझं थालीपीठ थापून झालेलं आहे. त्यानंतर मी ते तवा गरम करून घेतला, त्यावरती तेल टाकलं आणि बघा अशाच पद्धतीनं त्यावरती मी ते थालीपीठ टाकून घेतलं. अजिबात चिटकलं नाही, ते रुमालाला नाही, काही नाही, मस्तपैकी थालीपीठ त्यावरती पडलं. त्यानंतर ते असं तेलाच्या साह्यानं दोन्ही साईडनं मस्तपैकी छान भाजून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं सर्व थालीपीठं मी बनवून घेतलेले आहे. तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.